नमस्कार. द टार्गेट एमपीएससी पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अंतर्गत आपले स्वागत आहे. मी सूरज वागसकर, उपशिक्षण अधिकारी. 2023 साली जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता तो मी दिला होता. त्याची स्कॅन कॉपी मी इथं प्रोव्हाइड केलेली आहे. नक्की मी तुम्हाला सांगणार आहे की हा पेपर मी ऍक्च्युली तिथं कसा प्रकारे सॉल्व्ह केला आणि माझे जवळजवळ 70 क्वेश्चन बरोबर आले होते. आणि हा पेपर अवघड समजला जात होता कारण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा वेगळा आयोगाचा पॅटर्न होता. बरेच विद्यार्थी प्री क्वालिफाय होऊ शकले नाहीत, म्हणजे ज्यांनी 4-5 वेळा मेहनत दिल्या असे पण लोक क्वालिफाय होऊ शकले नाहीत. मला या पेपरला 126 मार्क होते. तर ते कशा प्रकारे आले हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. तर माझी स्कॅन कॉपी इथं मी दिलेली आहे. ही माझा स्वतःचा डी सेट होता. माझा 2023 साली जो दिला होता पेपर, 2023 चा डी सेट होता माझा. तर पाहू नक्की काय क्वेश्चन होते आणि ते कशा प्रकारे मी सॉल्व्ह केलेले. आता पहिला प्रश्न. आता हिस्ट्री सेक्शन माझा पहिला होता. तर हिस्ट्री सेक्शन मध्ये नक्की काय होतं ते आपण पाहू. पहिला क्वेश्चन हा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन फॉर्मॅट पार्ट पाहिजे. क्वेश्चन दिसला की कोणत्या फॉर्मॅट मध्ये आलाय ते तुम्हाला लगेच समजलं पाहिजे. हिस्ट्रीमध्ये असेंडिंग, डिसेंडिंग आणि क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ह्या खूप महत्वाच्या असतात. साल दिलेले असतात, घटना दिलेल्या असतात, ते आपल्याला मॅच क्रमाने लावायचे असतात. तर पहिला त्याच घटकावर प्रश्न विचारला होता. खालील घटनांचा योग्य क्रमाने मांडणी करा. योग्य क्रमाने याला अंडरलाईन किंवा गोल झालं पाहिजे. तर श्वेतपत्रिका ती कधी तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे. पुणे करार माहिती आहे का, नेहरू करार, यातलं एक जरी काही माहित असलं तरी तुमचे उत्तरापर्यंत तुम्ही जाता. आता नेहरू करार सगळ्यांना माहिती आहे, 1928 मध्ये झाले. याच्याहून तुम्हाला येऊ शकतं इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे, तर 3 एकाच ठिकाणी. मला हे सगळे साल माहित होते, पण नेहरू करार जरी तुम्हाला माहित असला आणि तो एकदम फेमस आहे आणि याच्या आयोगाने पीवायक्यू मध्ये बऱ्याचदा क्वेश्चन विचारले, म्हणजे हे चुकण्याची शक्यता नाही. धारासणा सत्याग्रह 30 मध्ये झाला, नेहरू अहवाल 28 मध्ये आलता, पुणे करार 32 मध्ये. पुणे करार पण फेमस आहे. पुणे करारचे डेट सकट तुमचं पाठ पाहिजे, म्हणजे ज्या फेमस घटना घडतात त्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. आणि पूर्व परीक्षेला वरवरचे क्वेश्चन विचारले जातात, फार डीप मध्ये विचारलं जात नाही. तुम्हाला हे नाही सांगितलं श्वेतपत्रिकामध्ये काय काय लिहिलेले किंवा पुणे करारात काय लिहिलेलं आहे, तो कोणाच झाला असा प्रश्न नाही. नेहरू अहवालाचे मुद्दे काय आहेत असा प्रश्न नाहीये. त्यामुळे तुम्ही इतका डीप करणं अपेक्षित नाहीये. फक्त क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनी ज्या घटना घडल्या होत्या त्या जरी माहित असल्या तरी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. म्हणजे पुणे करार जरी माहित असला, पुणे करार, नेहरू अहवाल ह्या घटनावरून तुम्ही जाऊ शकता. म्हणजे धारासणा 30 मध्ये झालता, पण त्याच्या आधी 28 ला नेहरू करार झालता. म्हणजे 4 कधीच पहिल्यांदा येणार नाही. 4 वाले गेले. आता इथं 3 आहे, इथं 2 आहे. आता 2 पुणे करार 32 चा आहे आणि नेहरू अहवाल 28 चा आहे. मग पहिल्यांदा कोणी 28 वाला आहे, त्यामुळे तिसरा पर्याय माझ्या आयोगाला तिथं बरोबर आला होता. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हिस्ट्रीमध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डर खूप महत्वाचे आहे. आता कोणत्या करायच्या सिलेबस मध्ये फिक्स लिहिलेलं आहे, काँग्रेसची स्थापना, त्याच्या आधीच्या संघटना, काँग्रेसच्या स्थापनेनंतरच्या संघटना आणि महात्मा गांधीचे जे फेमस सत्याग्रह झाले होते 20, 30, 42 आणि 47, याच्यामधल्या ज्या घटना, म्हणजे ज्यावेळेस गोलमेज परिषद झाली होती 1930, 31 आणि 32, अशा ज्या गोलमेज परिषद झाल्या होत्या, मध्ये एरविन पॅक्ट झाला होता, गांधी एरविन पॅक्ट, त्याची साल तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर श्वेतपत्रिका आली होती, मॅकडॉनल्डचा अहवाल आला होता. परत भारत स्वातंत्र्याच्या वेळेस नक्की काय घडामोडी घडल्या होत्या, 1940 चा ऑगस्ट ऑफर, 42 ची कॅबिनेट मिशन, 44 मध्ये विवेल प्लॅन, अशा ज्या घटना आहेत भारत स्वतंत्र होऊस तर, माउंट बॅटन प्लॅन कधी आला, राजाजी प्लॅन कधी आला, हे तुमचं असं पाठ पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन ह्या फॉर्मॅटमध्ये बनणार आहे. म्हणजे तुम्ही प्रेडिक्टिव्ह पण करायचं, पीवायक्यू अनालिसिस करताना हा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा ते पण तुमच्या लक्षात पाहिजे आणि पुढचं प्रिडिक्शन पण लक्षात पाहिजे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्य यांच्याविषयी आहे. म्हणजे हा एक फॉर्मॅट असतो. म्हणजे एखादी समाज सुधारक दिले जाते, आपण समाज सुधारकाची बॅच घेत आहोत, त्यातले काही युट्यूबवर अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारे मी त्या ठिकाणी सांगितले. तर पुढील वाक्य यांच्याविषयी आहे. 4 वाक्य दिली जातात. आपल्याला एक जरी वाक्य माहित असलं तरी आपल्याला ते समाज सुधारक येतात. म्हणजे जास्त आपल्याला गरज नाही. आपल्याला यातलं काही माहित नसलं तरी शून्य लब्धी हे खूप माहिती आहे आपल्याला. शून्य लब्धी कुणी लिहिलेलं आहे,
बाळशास्त्री जांभेकर, डायरेक्ट तिथं जातो. मी एक्झाम मध्ये पेपर सॉल्व्ह करताना डायरेक्ट शून्य लब्धीवर गेलो आणि इथं टिक केली. बघा इथं माझं दिसतंय अंडरलाईन केलेलं आणि डायरेक्ट बाळशास्त्री जांभेकर. मी बाकीचं वाचतच नाही बसलो, कारण मला फिक्स माहित होतं कशाला कन्फ्युज व्हायचं आपण बाकीचे वाचत. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता आपल्या समोर हा डाटा आला, मग बाळशास्त्री जांभेकराविषयी आपण मग हे लक्षात ठेवायचे कॉन्व्हर्स परत, कारण हे विचारू शकतात. आता असं विचारू शकतात की बाळासाहेब जांभेकरांनी खालील कोणते कार्य केले, तर हे 4 येऊ शकतात. असा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो. मग त्यामुळे आपण पाठ करून ठेवायचं. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्य पुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. आता ह्या स्टेटमेंटवर पण प्रश्न म्हणू शकतात. शून्य लब्धी गणित आणि शास्त्रावर आधारित होतो आणि शून्य लब्धी हे मराठीतून होतो. असे पण प्रश्न कोणत्या भाषेत लिहिले, तर मराठी भाषेत लिहिले. असे पण प्रश्न येऊ शकतात. मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उत्तर कसं काढताय तो एक भाग झाला. आयोग याच्यानंतर कसे क्वेश्चन बनवणार आहे तो एक तुम्ही या ठिकाणी विचार करायचा. प्रत्येक स्टेटमेंटला महत्व आहे. केशवराव भावळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे, मग असा प्रश्न येईल बाळशास्त्री जांभेकरांचे चरित्र कोणी लिहिलं, मग केशवराव भावळकरांनी. म्हणजे आपल्याला PYQ म्हणून समजून जातं की आयोग नक्की पुढे काय प्रश्न विचारणार आहे. कारण हा जो डाटा आलाय आयोगाकडे जो रेफरन्स असेल त्या रेफरन्स मध्ये हा डाटा आहे. त्यामुळे आयोग इथून प्रश्न विचारणार आहे. आपण जे रेफरन्स वापरतो ते काय आयोग वापरत नाही आणि आयोगाने आपल्याला सांगितलं नाही हे रेफरन्स आहेत, पण आयोगाचे रेफरन्स आपल्याला हे याच्यावरून कळतात. त्यामुळे आपण हे सगळं पाठ करून टाकायचं की झालं आपलं PYQ अनालिसिस. आता याच्यावर काही क्वेश्चन आले तर आपले बरोबरच येणार, कारण आपण तेवढं डीप मध्ये अनालिसिस केलं. झाला, पुढे घ्या. तिसरा गोष्ट आहे परत क्रोनॉलॉजिकल ऑर्डर घ्या. मी काय सांगितलं होतं की आपल्याला सिलेबस मध्येच मेन्शन आहे काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेस पूर्वीच्या संघटना आणि राष्ट्रीय चळवळी असं क्लिअरली मेन्शन आहे. त्यामुळे त्याचे क्वेश्चन येणं अपेक्षितच आहे. तर या काँग्रेसच्या आधीच्या संघटना त्यावर क्वेश्चन आलेले आहे. पुढील राजकीय संघटना कालाक्रमाने मांडणी करा. आता कालाक्रमाने मांडणी करणं हे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर देणं हे इतिहासामध्ये महत्वाची गोष्ट आहे आणि इतिहासामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता पुणे सार्वजनिक सभा कधी स्थापन झाली, म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं, ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना होत होती त्याच्या आधी प्रत्येक प्रांतात आपापल्या संघटना तयार झाल्या होत्या. तर त्याच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. तर पुणे सार्वजनिक सभा 1867 मध्ये म्हणजे पुण्यात झाली होती, मुंबईमध्ये झाली होती, मद्रासमध्ये झाली होती, बंगालमध्ये झाली होती. मग त्या संघटना आपल्याला माहित पाहिजे. पुणे सार्वजनिक सभा 1867 ची, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885, मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन 1875 ची. ती मद्रास महाजन सभा पण काँग्रेसच्या स्थापना 1885 च्या दरम्यान आधी झाली. तर मग आपल्याला जे माहिती आहे ते फाट लिहून घ्यायच्या समोर, आणि जे एखादं कन्फ्युज असेल तर लिहू तसंच सोडायची. पण नंतर ते येतं. आता आपल्याला हे नाही विचारलं की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये डीप नाही विचारलं, म्हणजे पूर्व परीक्षेच्या डिमांड तुम्हाला लक्षात येतात का? पूर्व परीक्षेत डिमांड आहे की तुम्हाला वरवरच्या गोष्टी माहित पाहिजे, म्हणजे फक्त तुम्हाला सिलेबस विषयी इंट्रोडक्शन माहित पाहिजे तरी तुमचे प्रश्न बरोबर आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिले 67, 85 आणि 75 आपल्याला 67 साल सर्वात पहिल्यांदा दिसते. त्यामुळे जिथं पहिल्यांदा असं ते आपलं उत्तर असून लगेच सॉल्व्ह होते. तुम्हाला थोडा जरी डाटा माहित असला ना तरी उत्तर पर्यंत जाता तुम्ही, कारण इथं ब दिलंय, इथं क दिलंय, इथं ड दिलंय. म्हणजे ते आयोगाची अपेक्षा आहे तुम्हाला एक काहीतरी माहित असलं तरी सॉल्व्ह होऊन जातात. तर ह्या संघटनापैकी एक तरी संघटना माहित पाहिजे. पुणे सार्वजनिक सभा 1867 ची, बॉम्बे प्रेसिडेन्सी 85 ची, इंडियन असोसिएशन 1875 ची. अशा प्रकारे तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तुम्हाला लास्टची जरी संघटना माहित असते तरी ते सॉल्व्ह होत होते. म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी 85 ची आणि त्याच्या आधीच्या ह्या संघटना स्थापन झाल्या, कारण हे प्रत्येक प्रांतात आधी संघटना स्थापन झाल्या होत्या. त्या संघटनांचं एकत्र करून मग काँग्रेसची स्थापना झाली. हा इतिहास जरी माहित असला तरी तुमचं येत होतं, कारण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 ही शेवटची आणि त्यानंतर मग काँग्रेसची स्थापना झाली. त्यामुळे ब शेवटला येते. म्हणजे अशा प्रकारे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता. म्हणजे तुम्ही तुमचा डाटा कशा प्रकारे वापरता हे तुमच्या मनावर, म्हणजे तुम्ही उलटा तिलटा कसा वापरून आपल्याला फक्त आन्सर यायचं आलं पाहिजे आणि आपण जो अभ्यास करा तो मार्कात कन्वर्ट झाला पाहिजे. हा आपलं टार्गेट आहे. मग ते कशा प्रकारे येऊ. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? आता हा
अवघड क्वेश्चन होता. मग मी काय केलं, त्याला गोल केलं आणि पुढं गेलो. मी तिथं डोकं नाही लावत बसतो. म्हणजे तुम्हाला वाटलं नाही अवघड क्वेश्चन आहे, त्याला गोल करायचं आणि पुढे जायचं. म्हणजे अशा प्रकारे आपण, मग काय होतं, हे प्रश्न इथं जर तुम्ही डोकं लावत गेलं ना, मग तुमचं एनर्जी ड्रेन होते. मग समोरचं सिंपल क्वेश्चन असले ना, तुमची एनर्जी राहत नाही किंवा तेवढा फोकस राहत नाही. त्यामुळे हे असे क्वेश्चन नंतर सॉल्व्ह करायचे, जे बाबा वाचण्यात नाही आले किंवा थोडे अवघड आहे. मग मी नंतर सॉल्व्ह केला होता हा क्वेश्चन. प्रतियोगिता सहकारिता पक्षाची स्थापना करावी. आता करारांनी म्हणले की प्रतियोगिता सहकारिता पक्ष हा आधी स्थापन झाला होता, त्याचा इथं संबंध नाही. विद्यार्थ्यांनी राजकारणात सहभागी करून घेऊ नये असं निगेटिव्ह कधी कोणत्या करारात नसतं, त्यामुळे हे नसतं. आता हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन्हीपैकी उत्तर असं. कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदभाव करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. आणि चौथे, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. आता या दोन्हीपैकी काय महत्वाचं वाटतं, इथं करार दिलाय, करार म्हणजे राजकीय काहीतरी गोष्ट असं. तर ह्या दोन्हीपैकी करारामध्ये ही राजकीय गोष्ट येऊ शकते. त्यामुळे मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती मंत्रिमंडळात सदस्य निश्चित करावे. ही गोष्ट याच्यापेक्षा महत्वाची वाटते. ही सामाजिक गोष्ट आहे आणि ही राजकीय गोष्ट आहे. आणि कोणत्याही साबरमती करार आहे, करारात राजकीय गोष्टच होऊ शकते, सामाजिक गोष्ट नाही होऊ शकत. त्यामुळं चौथं उत्तर आहे. आणि ह्या दोनचा संबंध नाही. पहिली गोष्ट नाही, निगेटिव्ह काही साबरमती करारात होत नाही, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत नाही. विद्यार्थी राष्ट्रीय चळवळीचा एक चेहरा होते त्यावेळेस, त्यामुळे त्यांना सहभागी करून का नाही घ्यायचं हे असं येऊ शकत नाही. आणि प्रतियोगिता सहकार्याचे पक्ष स्थापन करावे, स्थापन करावे की नाही हे त्या तिथं काय ठरलं नव्हतं, आधीच पक्ष स्थापन झाला होता. आणि ह्या दोन्हीपैकी आपल्याला प्रायोरिटी सेट करायची होती. तर हे सगळ्यात महत्वाचं वाटतं की मंत्रिमंडळात सदस्य कोण असतील हे निश्चित करावे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते. म्हणजे तुम्ही 2 वर आले तुम्ही की मग तुम्ही प्रायोरिटी सेट करायची. सगळ्यात महत्वाचं काय या दोन्हीपैकी, तर हे चौथं महत्वाचं. मग असं अशा प्रकारे तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकता. म्हणजे काही क्वेश्चन अननोन असतील, मी तुम्हाला आधीच पण सांगितले 50% क्वेश्चन नोन असतात आणि 50% पेक्षा जास्त क्वेश्चन हे अननोन असतात. मग अननोन क्वेश्चन अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा जर प्रकारे तुम्ही ही सॉल्व्ह केले तर बरोबर येण्याची चान्स, म्हणजे तुम्ही फार 50-50 मध्ये आहात. मग तुम्ही परत प्रायोरिटी सेट केली, महत्वाचं काय वाटतंय मला, हे महत्वाचं वाटतं, हे महत्वाचं. मग एखादा करार आहे तिथं राजकीय गोष्ट होईल की सामाजिक गोष्ट होईल, म्हणजे हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि वारंवार असे क्वेश्चन पाहिले तुम्हाला बरोबर समजून जातं पुढं नक्की काय होऊ शकतं. आता 5वा क्वेश्चन, हा पण थोडा अवघड होता, तरी पण 1934 साल दिली. साल आलं म्हणजे त्याला गोल करायचं. कर्षक संगम ही एक शेतकरी संघटना होती, खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. आता कर्षक संगम हा शब्द कसा वाटतो, साऊथचा वाटतो, त्यामुळे बंगालचा संबंध नाही. मी लगेच बंगालला हे करून टाकलो, कॅन्सल करून टाकलो. आता आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ. आता आंध्र प्रदेशची स्थापना 1953 मध्ये झालेली आहे. त्यावेळेस तामिळनाडू हा मद्रास प्रोव्हिन्स होता त्यावेळेस. मग केरळ असण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे मी केरळ मारलं होतं. अशा प्रकारे तुम्ही शब्दाच्या अर्थावरून जाऊ शकता. आता या ठिकाणी साऊथचे स्टेट दिले त्यामुळे थोडं कन्फ्युज झालं, पण काही ठिकाणी मग नॉर्थचे पण स्टेट दिले जातात, मग डायरेक्ट आपलं उत्तर येतं. मग तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ही गोष्ट माहीतच असावी असे नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी लॉजिक वापरून शब्द कोणत्या प्रांतातला आहे ह्या गोष्टी बघून पण तुमचे उत्तर येऊ शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. दांडी यात्रेचा उल्लेख रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कुणी केला. आता हा पण क्वेश्चन अवघड कॅटेगरी मधला मानला जातो. मग अशा अवघड कॅटेगरी मधले आले क्वेश्चन तर आपल्याला लॉजिक वापरावं लागतं. ते लॉजिकचा आधारे आपल्याला 50-50% आणि 100% काय उत्तर असेल असं जावं लागतं. आता दांडी यात्रेचा उल्लेख रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा, रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं कुणी केलं, म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, म्हणजे गांधीजींच्या बरोबर जे लोक असतील तेच करतील. तर मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर, पी.सी. रे आणि मिश्रा यांच्याविषयी आपल्याला काय माहिती. शंकरराव देव आणि गवी केतकर हे महाराष्ट्रातले होते, त्यामुळे यांचा पण नाही समजा. अप्पासाहेब पटवर्धन हे गांधीवादी होते आणि सुहासी नंबियार यांच्याविषयी पण आपल्याला माहित नाही. आपल्याला माहित कोणत्या गोष्टी आहेत, पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. तर त्यामुळं
त्यावेळेस गांधीजींच्या जवळ कोणते? पंडित मोतीलाल नेहरू. अशा प्रकारे तुम्ही त्या उत्तरापर्यंत जाऊ शकता, जरी अवघड क्वेश्चन असतात. आता पंडित रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. म्हणजे पंडित रमाबाईंनी काय केलं होतं? रमाबाई असोसिएशनच्या वतीने स्वतःला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार नेमलं होतं. तर त्यात कोणाचा समावेश होतो? आता सल्लागार नेमलंय म्हणजे याचा अर्थ त्या काळातले सर्वात फेमस आणि हुशार व्यक्ती असतील त्यांचा त्या ठिकाणी समावेश असेल. ही गोष्ट सल्लागार नियमाशी सुसंगत आहे. आता पर्याय कसे दिल्यात? ऑल ऑफ अबोव्ह नाही, आपल्याला समजतंय. म्हणजे कोणाला तरी गाळायचंय. आता कोणाला गाळणार? रानडे त्यावेळेस सर्वात हुशार व्यक्ती होती, म्हणजे रानडे असणार, त्यामुळे हे गेलं. म्हणजे एक हे हा पण गेला, तर रानडे असणार. रानडे असणार त्यावेळेस. ज्या ठिकाणी रानडे नाही ते गेलं, 2 गेला. इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. तर भांडारकर त्यावेळेस सर्वात फेमस व्यक्ती होती, 2 पण असणार. इथं 2 आहे, इथं 2 नाही, म्हणजे हा इथं 2 आहे. आता केटी तेलंग आणि बाप्पू हरी शिंदे, दोन्हीपैकी कोणाला सिलेक्ट करता तुम्ही? हरी शिंदेचं आपण कधी नाव ऐकलेलं नाही. हे सर्वात फेमस व्यक्ती होते. मग सल्लागार नेमायचे. तुम्हाला सल्लागार नेमायचं असेल, तुम्ही काय करताना आता जे सगळ्यात हुशार व्यक्ती आहे त्यांनाच घेतात, किंवा जे फेमस व्यक्ती आहे त्यांनाच घेतात. त्यामुळे हे सर्वात फेमस आणि हुशार व्यक्ती त्यांना घेतात. यांचं नाव आपण कधी ऐकलं. त्यामुळे चौथा आपल्याला एक कोणाला तरी गाळायचं, त्यामुळे चौथ्याला तुम्ही गाळता. आणि उत्तर येतं 4. हरी शिंदे विषयी आपण बाप्पू हरी शिंदे विषयी कधी ऐकलं नाही, त्यामुळे 4 उत्तर मी मारलं होतं त्यावेळेस. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अननोन क्वेश्चनला टॅकल करू शकता, आणि हे रेफरन्स मध्ये पण आहे त्याचं. आता नेक्स्ट क्वेश्चन. 1918 साली मुंबई कामगारांना पीपल युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश. आता इथं काय म्हणलंय? उपदेश म्हणलंय. कोणी केला? इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? तो उपदेश कोणी मोठा व्यक्तीच करत, आणि तो कोणाला केलाय? कामगारांना केला. आणि 1918 साल दिले. आपल्याला कीवर्ड्स आपण अंडरलाईन करून घेतले. काय? 18 साली कामगार आहे, पीपल युनियन उपदेश आहे. मग आपल्याला 1918 आपल्याला माहिती आहे बाबासाहेब 1920 नंतर ऍक्टिव्ह झाले होते. त्याआधी त्यांचं शिक्षण चालू होतं, त्यामुळे यांचा संबंध येत नाही. त्यानंतर लोखंडे 18 साल दिले, ते 1897 मध्ये घेतले, त्यामुळे त्यांचा संबंध येत नाही. भाई माधवराव बागल 1930 नंतर ते ऍक्टिव्ह झाले, त्यानंतर त्यांचं कार्य. आणि उपदेश दिलाय कुणीतरी मोठा व्यक्ती असणार उपदेश देणार, आणि लोक त्याचं ऐकतील. मग शाहू महाराज होते. अशा प्रकारे तुम्ही अननोन क्वेश्चनला टॅकल करू शकता. ते इतकं सिंपल गोष्ट असते. फार पॅनिक मोड मध्ये नाही जायचं. काय होतं? पॅनिक मोड मध्ये गेलं ना, सिंपल प्रश्न आपले चुकायला लागतात. ब्राह्मणोत्तर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ब्राह्मणोत्तर पत्रिकेची आपल्याला इथं कीवर्ड तुम्ही पहिल्यांदा अंडरलाईन करायचे. इथं काय? ब्राह्मणोत्तर पत्रकारिता, मुहूर्तवेळ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कुणी केला? म्हणजे चिपळूणकरांनी महात्मा फुलेंवर शाब्दिक हल्ले केले होते, तर त्याचा बचाव कुणी केला? मग ते ब्राह्मणोत्तर माणूस असत. मग त्यात कोण असतील? दाजी लाटचा संबंध नाही, ते ब्राह्मणोत्तर चळवळीशी संबंधित नाही. लोखंडेंचा संबंध नाही. तुकाराम तात्या पडवळ आहेत आणि कृष्णाजी भालेकर. आता आपण कृष्णाजी दीनबंधू हे वृत्तपत्र आपण ऐकलेले कृष्णाजी भालेकरांचं. मग कृष्णाजी भालेकरच असतील, कारण आपण पत्रकारितेविषयी बोलत आहे. त्यामुळे अशा प्रकारे इलिमिनेशन करून आणि महात्मा फुलेंच्या जवळचे होते, अशा प्रकारे इलिमिनेशन करून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने कोणा संदर्भात दिलेली आहे? तर असा एक क्वेश्चन असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे 4 स्टेटमेंट दिलेले असतात, आणि त्या व्यक्तीचं आपल्याला नाव शोधायचं असतं कोण आहे. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीविषयी ओव्हरऑल पर्सनॅलिटी जरी माहित असेल, तो व्यक्ती कोणत्या विचाराचा होता, तरी आपल्याला अशा प्रश्नाचे उत्तर देता येतं.
आपल्याला फिक्सच माहित असावं अशी गरज नाही किंवा अशी अपेक्षा पण नाही. त्यामुळे खालील विधान कोणा संदर्भात आहे? धर्माची राजकारणापासून फारकत केली, म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह काहीतरी गोष्ट केली. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण त्यांनी स्वीकारले. बालविवाह थांबवणे व विधवा विवाह उत्तेजन देणे हे त्यांनी चांगलं केलं. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा त्यांनी केला. म्हणजे जे धार्मिक गुरु होते त्यांना सामाजिक कायद्यावर हक्क दिला नाही. म्हणजे असे चांगले चांगले कार्य कोणी केले? औरंगजेब हा प्रतिगामी होता. मग सगळ्यात चांगलं आणि जास्त सत्तेत असणारा अकबर होता. म्हणजे आपल्याला क्वेश्चन आयोग जे फेमस व्यक्ती म्हणजे मुघल एवढे मुघल होते पण फेमस कोण होते त्यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. औरंगजेब एक फेमस होती त्याच्या प्रतिकारी धोरणामुळे आणि अकबर त्याच्या उदारमतवादी धोरणामुळे. मग ह्याच व्यक्तीविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आपण औरंगजेब आणि अकबर अशा दोन्ही व्यक्तींचा ओव्हरऑल पर्सनॅलिटी फक्त अभ्यासाला पाहिजे. म्हणजे कसे व्यक्ती होते, मग स्टेटमेंट कशा प्रकारे, जर प्रतिगामी स्टेटमेंट आले की औरंगजेब लिहायचे, उदारमतवादी स्टेटमेंट आले की अकबर लिहायचे. म्हणजे त्यांनी धर्माची राजकारणापासून फारकत केली. आता हे उलटा पण प्रश्न विचारू शकतो की आज अकबरांनी केलेले कार्य कोणते बरोबर आहेत कोणते चुकीचे. मग तुम्हाला आता तुमची जबाबदारी आहे 4 कार्य पाठ करून घ्यायचे ते अकबराचे रिलेटेड. जर उलटा प्रश्न आला तर तो अशा प्रकारे येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला होता कारण आपल्याला आता कारण विचारले. कारण काय? खानदेश कोण होते? तिथं भिल्ल होते. त्यांनी कोणाला विरोध केला? ब्रिटिश राजवटीला. आणि मग त्याचं कारण काय? कारण आता सुसंगत असतील तर बघायचं. उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांनी प्रेरणा घेतलीच असेल, त्यामुळे तर त्यांनी उठाव केला. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक यांनी हे उठावात सामील झाले. बरोबरच हे भिल्लांचे लीडर होते. काजीसिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी सरकारच्या खजिनावर पोस्ट लुटले. आता जर हे बरोबर स्टेटमेंट आहे 2 तर तिसरं बरोबरच असणार. आता पहिलं बरोबर आहे त्यामुळे पहिलं पुढे नाहीये, इथं नाही, हा गेला. त्यानंतर 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजीसिंग, आता हे दोन्ही बरोबर असतील. आपण या दोघांना गाळू नाही शकत. आता हे 2 आणि 3 एकत्र आले पाहिजे. इथं आहेत का नाही, इथं आहेत का नाही, इथं आहेत, पण हे आपलं पहिलं बरोबर आहे. त्यामुळे हा स्टेटमेंट पर्याय आधीच गेला होता. कारण यांना तुम्ही सेपरेट करू शकत नाही. कारण 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक उठावात सामील झाले होते आणि काजीसिंग व त्याच्या सहकार्याने खजिना लुटला होता. उठावात सामील झाले त्यांनी खजिना लुटला होता. हे एकमेकाला पूरक आहे. तुम्ही त्यांना वेगळे करू शकत नाही. त्यामुळे 2 आणि 3 पाहिजे. हा पर्याय गेला होता त्यामुळे ऑल ऑफ अबोव्ह. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून तुमचे उत्तर बरोबर आणू शकता. प्रेझेन्स ऑफ माइंडला खूप महत्व आहे त्या ठिकाणी. जर प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा हल्ला तर उत्तर बरोबर येत नाही. तुम्ही आता हिस्ट्रीचे क्वेश्चन पाहिजे, किती अवघड क्वेश्चन होते आणि अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्या रेफरन्स बुक मध्ये कुठं नसतात, पण आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड, आपलं PYQवरचं अनालिसिस आणि आयोगाचा फॉर्मॅट, उत्तर देण्याचे काय फॉर्मॅट आहे, आयोग कशा प्रकारे विचार करतो, हे सगळं ज्याचं क्लिअर आहे त्याचे मॅक्सिमम बरोबर आहे. माझे आता हिस्ट्रीला बऱ्यापैकी चांगले बरोबर आले. आता आपण 12 प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दल आपले विचार मांडले? आता 4 वृत्तपत्र दिलेली आहेत. तर आपल्याला ॲनी बेझंटचे वृत्तपत्र विचारलेले आहेत. म्हणजे इनडायरेक्टली जर आपण विचार केला तर न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ. तुम्हाला हे डायरेक्ट माहित पाहिजे कारण हा डाटा मधला डायरेक्ट भाग आहे. सगळीकडे लिहिलेली न्यू इंडिया, कॉमनवेल्थ सर्व ठिकाणी आहेत. त्यामुळे डायरेक्ट माहित पाहिजे. जरी डायरेक्ट माहित नसले तुम्हाला सपोज तर बॉम्बे गॅझेटवर एकदा प्रश्न आला होता की मुंबई प्रांतात सर्वात पहिल्यांदा वृत्तपत्र कोणतं सुरू झालं, तर बॉम्बे गॅझेट. फार सुरुवातीच्या काळात ते सुरू झालेले आहे आणि ॲनी बेझंट नंतर आलेलं आहे. त्यामुळे त्याचा संबंध त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे क वाले सगळे गेले. क जिथं असेल ते गेले, इथं क वाला गेला. मग आता अ आणि ड आणि अ आणि ब म्हणजे अ आहे. ब ला आपण टिक करून द्यायची. आता ब आणि ड पैकी डिसाईड करायचं आपल्याला. टेलिग्राफ का कॉमनवेल्थ? टेलिग्राफ हे आधीचं वृत्तपत्र आहे, तर कॉमनवेल्थ आणि बेझंट सुरू केलेलं आहे. म्हणजे हे 2 नाही आहेत, हे 2 पैकी आहेत. म्हणजे तुम्ही प्रायोरिटी सेट करू शकता. टेलिग्राफ आहे का कॉमनवेल्थ? तर आपल्याला समजून जातं कॉमनवेल्थ. टेलिग्राफचा आणि बेझंटचा आपण असा संबंध कधी वाचलेला नाही. 13वा क्वेश्चन पाहू आपण. आता हा
एन्सियंट वर आलेला क्वेश्चन आहे. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? हा एन्सियंटचा क्वेश्चन आहे. तर मालविका अग्निमित्र तुम्हाला त्याची आधी हिस्ट्री माहित पाहिजे. तो कोणी लिहिलेला आहे? कालिदास यांनी लिहिलेला आहे मालविका अग्निमित्र. आणि कालिदास कोणत्या प्रांतात जन्मले होते? तर विदर्भ प्रांतात जन्मले होते. त्यामुळे त्यांचा त्याचा संबंध येतो. अशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता. किंवा दुसरं एक लॉजिक आहे जे कन्व्हेन्शननी आलेलं आहे, ज्या ठिकाणी ब्रॅकेट येतं ते आपलं उत्तर असतं. इतकं ते सिंपल आहे. म्हणजे ब्रॅकेट आलं की ते ब्रॅकेट म्हणजे तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते. मग ऍडिशनल इन्फॉर्मेशन का देतात? की आधीच तो एक्सप्लेनेटरी बनवावा, मग ते उत्तर असतं. त्यामुळे तो ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते. त्यामुळे ब्रॅकेट ज्या ठिकाणी असत त्या पर्यायाचा कायम विचार करायचा. आणि ऍडिशनल जर कालिदासांबरोबर हे जर नाटक कालिदासांनी लिहिले हे तुम्हाला माहित असेल आणि कालिदास हे विदर्भ प्रांतातले होते हे माहित असेल तर हे उत्तर 100% येतं. मला हे सगळं माहित होतं त्यामुळे मला हे उत्तर आलं. आणि तुम्हाला जर सपोज माहित नसलं तर ब्रॅकेट लॉजिक येतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता हा पण एन्सियंट वर आलेला आहे. खूप चांगला प्रश्न होता. एलिमिनेशन राऊंडनी आपण ह्या प्रश्नांचं उत्तर सहज काढू शकतो. वैदिक काळात व्यापाराचे विनिमयाचे म्हणजे एक्सचेंजचे माध्यम काय होते? आता निष्क, कुशाल, शतमान, गण आणि श्रेणी. ज्यांनी श्रेणी वाचना व्यापाराच्या श्रेणी होत्या. म्हणजे श्रेणी व्यापाऱ्यांच्या संघटना त्याला श्रेणी म्हटलं जायचं. त्यामुळे श्रेणी कधीच असू शकत नाही विनिमयाचे माध्यम. त्यामुळे 5वा पर्याय जातो. जिथे ठिकाणी 5 असेल ते गेलं. या ठिकाणी पण 5 आहे, हे गेलं. आता निष्क हा एक धातू होता त्यामुळे एक पाहिजेच. एक एकाच ठिकाणी. इथं एक नाही त्यामुळे हे गेलं. मग 3 पर्याय लगेच कट होतात. निष्क हा धातू होता हे आपल्याला माहित असलं की तरी येऊन जातं. आणि गण काय होते? राज्यांना गण मानायचे किंवा संघटनांना गण मानायचे. त्यामुळे गणचा इथं संबंध येत नाही. हे 3 गोष्टी आहेत. निष्क, कुशाल आणि शतमान. हे तिन्ही माहित नसले तरी चालतंय. निष्क जरी माहित असला, निष्कुड एका पर्याय येते. आणि हे 5वा आपण आपल्याला माहिती आहे श्रेणी काय आहेत? व्यापाराची संघटना. 5वा कट झाले होते म्हणजे 2 पर्याय कट झाले होते. इथं एक नाही त्यामुळे हेच उत्तर असणार. ते फिक्स होऊन जातं. म्हणजे एवढे ऑप्शन दिलेत, कन्फ्युज व्हायचं नाही किंवा घाबरून जायचं नाही. उलटे जास्त पर्याय दिले तर आपलं उत्तर बरोबरच येणार आहे हे एवढा कॉन्फिडन्स आपण ठेवायचा आणि ते बरोबरच येतं. आता नेक्स्ट 15वा क्वेश्चन आपण पाहू. आता 15वा क्वेश्चन. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संतांनी शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक गुढ आहे. आता हा क्वेश्चन खूप अवघड कॅटेगरीतला क्वेश्चन येतो. त्याचं उत्तर येणं खूप अवघड आहे. म्हणजे वाचलं तरी त्याला उत्तरही येणार नाही. मग ज्या ठिकाणी अवघड क्वेश्चन आलेत तर आतापर्यंत आपण जर PYQ अनालिसिस केलं तर त्याचे उत्तर एक दिलेले. मग अवघड क्वेश्चन आला की आपण एक उत्तर मारायचं असतं. म्हणजे हे कन्व्हेन्शननी आलेलं आहे. मी पण आयोगाला एक उत्तर मारलेले पण त्याचं उत्तर खरं 4 आहे. पण ह्या ठिकाणी चुकला तरी चालेल आपला. पण आपण कन्व्हेन्शननी जायचं. कारण असे जर 10 क्वेश्चन विचारले तर आयोग 6 ते 7 क्वेश्चनचं उत्तर एक देते आणि 3 ते 4 क्वेश्चनचं उत्तर दुसरं दिलं जातं. मग आपण आपलं काहीतरी स्ट्रॅटेजी ठरलेली ना की बाबा असे अवघड प्रश्न आले तर आपण एक मारतोय. असे 10 जर अवघड क्वेश्चन आले तर तुम्ही जर स्ट्रॅटेजी तुमची रेडी असेल तर 6 प्रश्न तुमचे बरोबर येतील. आणि तुमची जर स्ट्रॅटेजी रेडी नसेल तर तुमचे 1-2 पण बरोबर येणार नाही. त्यामुळं आपली स्ट्रॅटेजी रेडी असेल तर अशा अवघड क्वेश्चनला आपण टॅकल करू शकतो.